जय शिवराय शेतकरी मित्रांनो. आता म्हणजे अगदी कालच सरकारने एक अधिकृत कागद म्हणजेच शासन निर्णय जारी केला आहे आणि यात थेट 4,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्याचा आदेश देण्यात आला आहे. हे पैसे नेमके कोणाला मिळणार, किती मिळणार आणि हा कागद नेमका काय सांगतो, हे सगळं आज मी तुम्हाला सोप्या भाषेत अगदी सुरुवातीपासून समजून सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला स्किप करू नका आणि आपल्या कृषी रडार चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून असाच अधिकृत GR आपल्याला प्रत्येक वेळेस समजून मिळेल. तर चला शेतकरी मित्र हो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. हा कागद आहे तरी काय? महाराष्ट्र शासनाच्या सरकार विभागाने काढलेला अधिकृत शासन निर्णय, याला आपण सरकारी भाषेत GR म्हणतो. हा GR 19 ऑगस्ट 2026 रोजी मंत्रालयातून जारी झाला आहे. विषय आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत निधी वितरण करण्यास मान्यता देणे. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर या कागदाद्वारे सरकारने अधिकृतपणे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्याचं गेट उघडलं आहे. यासाठी योजनेसाठी चालू आर्थिक वर्ष म्हणजेच 2026 ते 2027 मध्ये एकूण 20,552 कोटी रुपये इतका मोठा निधी मंजूर करण्यात आला आहे. यातला काही भाग आधीच सरकार आयुक्त आणि निबंधक पुणे यांच्या ताब्यात देण्यात आला होता. म्हणजे साधारण 7,001 कोटी रुपये आता या कागदानुसार सहकार आयुक्त कार्यालयाने पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्याची यादी आधीच तयार करून जाहीर केली आहे आणि सध्या त्यांच्याकडे शिल्लक असलेल्या 13,551 कोटी रुपयांपैकी सरकारने 4,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्यक्ष वितरित करण्यात परवानगी दिली आहे. म्हणजेच लक्षात घ्या, ही रक्कम फक्त कागदावर मंजूर नाही, तर प्रत्यक्ष खात्यात पाठवण्यासाठी अंतिम परवानगी आहे. पैसे कसे आणि कोणामार्फत पोहोचणार? आता हे पैसे नेमकं कसे पोहोचणार हे सुद्धा या कागदात स्पष्ट सांगितले आहे. सहकार आयुक्त आणि निबंधक पुणे यांना या निधीचे नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलं आहे आणि त्यांच्या कार्यालयातले अधिकारी हे आहरण व संवितरण अधिकारी म्हणजेच प्रत्यक्ष पैसे काढून वितरित करणारी यंत्रणा. सोप्या भाषेत सांगायचं तर हा सगळा पैसा सहकार विभागाच्या पुणे कार्यालयामार्फत आधीच तयार आलेल्या पात्र शेतकऱ्यांच्या यादीनुसार थेट बँक खात्यात जमा केला जाणार आहे. याचा अर्थ शेतकऱ्यांसाठी काय? तर मग शेतकरी बांधवांनो, याचा तुमच्यासाठी नेमका अर्थ काय? एक, जर तुमचं नाव आधीच जाहीर झालेल्या पात्र कर्जदारांच्या यादीत असेल तर आता प्रत्यक्ष पैसे खात्यात जमा होण्याची प्रक्रिया अगदी अंतिम टप्प्यातच आहे. एकूण मंजूर निधीपैकी अजूनही मोठी रक्कम जवळपास 9,500 कोटीहून अधिक शिल्लक आहे. म्हणजे पुढच्या काळात याच पद्धतीने आणखी टप्प्याटप्प्याने पैसे वितरित होत राहतील अशी शक्यता आहे. त्यामुळे तुमचं खातं आणि यादीतलं नाव वेळोवेळी तपासत राहणं गरजेचं आहे, कारण वितरण एका दमात नाही तर टप्प्याटप्प्याने होते. तर थोडक्यात सांगायचं झालं तर सरकारने 19 ऑगस्टला अधिकृत आदेश काढून 4,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्याची अंतिम परवानगी दिली आहे. ही रक्कम सरकार विभाग पुणे यांच्या मार्फत पात्र शेतकऱ्यांच्या यादीनुसार वितरित होणार आहे. त्यामुळे तुमच्या जवळच्या बँकेत किंवा सहकार कार्यालयात जाऊन तुमचं खातं यादीत आहे का हे नक्की तपासा आणि ही महत्त्वाची माहिती तुमच्या ओळखीच्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचा, कारण हा अधिकृत सरकारी आदेश आहे, अफवा नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान, जय किसान.